नमस्कार, मी मंगल राजे, स्नेहांकित हेल्पलाईनची विश्वस्त. 28 वर्ष बँक ऑफ इंडियात नोकरी केल्यानंतर मी 2000 साली तिथून स्वेच्छानिवृत्ती घेतली. 10 वर्ष नोकरी माझी शिल्लक होती. पुढे काय करायचं हे म्हणजे प्लॅनिंग माझ्या डोक्यात होतंच. म्हणजे अर्थार्जन करणं, पण ते माझे छंद जोपासत अर्थार्जन करणं माझ्या मनात होतं. पण त्याच्याबरोबर एका चांगल्या सामाजिक संस्थेशी जोडलं जाणं, चांगल्या संस्थेबरोबर काम करणं हे डोक्यात होतं. पण कुठे आणि कसं करायचं हे काही कळत नव्हतं. आणि त्याच दरम्यान महाराष्ट्र टाइम्समध्ये स्नेहांकित हेल्पलाईनची मी जाहिरात वाचली की अशी अशी संस्था आहे आणि व्हॉलेंटियर्सची गरज आहे. तर मी कमला मेहता स्कूलमध्ये गेले. खरं म्हटलं तर या फील्डमधल्या म्हणजे कुणाचाच मला दृष्टीहीन लोकांबद्दल तसा मला काही माहिती नव्हती, काही संबंध नव्हता. पण मी तिकडे गेले आणि एकंदर तिथलं वातावरण जे बघितलं आणि सर्वात म्हणजे स्नेहांकित हेल्पलाईनच्या ज्या फाउंडर आहेत परिमला भट, त्यांचं या अंधांप्रती असलेलं जे प्रेम, ती आत्मीयता आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायची धडपड, हे जेव्हा मी तिकडे जाऊन त्यांच्या तोंडून ऐकलं ना, तेव्हा मला माझं क्षेत्र गवसल्याचा मला खरोखर आनंद झाला. लगेच मी व्हॉलेंटियरचा फॉर्म भरला. सुरुवातीला पुस्तकं रेकॉर्ड करायला लागले. मी स्वतः सायन्स स्टुडंट आहे, त्याच्यामुळे जास्त करून दृष्टीहीन मुलं कॉमर्स किंवा आर्ट्स सब्जेक्ट्स जास्त प्रिफर करतात. पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स या विषयांशी माझा पेपर वाचण्यापलीकडे काही संबंध नव्हता. तर पहिलं पुस्तक जे केलं ते पॉलिटिकल सायन्सचं. म्हणजे ते शब्द पण काही वेळेला शब्दाचं उच्चारण हे पण मला डिक्शनरीत बघून म्हणजे डिक्शनरी रिफर करायलाच लागत होती मला. आणि मी पहिलं पुस्तक रेकॉर्ड केलं आणि मला असं वाटतं तर TYBAचं रामदास म्हणून होता आणि त्यांनी मला जेव्हा फोन केला की मॅडम पुस्तक एवढं छान रेकॉर्ड केलंय तुम्ही की मला अगदी ते तुम्ही शिकवताय असं वाटलं. ते ऐकल्यानंतर माझा कॉन्फिडन्स खूप वाढला आणि आपण नक्की काहीतरी करू शकतो ही माझी म्हणजे ठाम मला वाटू लागलं ते. त्याच्यानंतर काय झालं, मी हळूहळू काम करत गेले, बुक्स रेकॉर्ड करत गेले, काही मुलांकडे मी जाऊन शिकवू लागले आणि त्याचबरोबर परिताईंशी मी संपर्क साधून जास्तीत जास्त माहिती गोळा करायला लागले. तर माझं एकंदर या ह्याच्यातलं म्हणजे थोडी चौकस बुद्धी म्हणा किंवा इंटरेस्ट म्हणा असं वाटून काही महिन्यांनी परिताईंनी मला सांगितलं, महिन्यांनी नाही जो 2-3 वर्षांनी परिताईंनी मला सांगितलं की तू कमिटी मेंबर हो. तर म्हटलं काय बाबा ही जबाबदारी आपल्याला पेलेल की नाही. पण मी म्हणजे तिच्या या ज्या मताला मान दिला आणि मी कमिटी मेंबर म्हणून जॉईन झाले. त्याचबरोबर माझं हे जे रेकॉर्डिंग करणं चालू होतं, शिवाय काही माझ्या डोक्यात ज्या काही कल्पना होत्या त्या मी परिताईंना देऊ लागले. स्नेहांकितसाठी जमेल तशा देणग्या जमा करू लागले. कारण चांगलं काम हे एकदा कळल्यानंतर मला लोकांपुढे त्या कार्यासाठी पदर पसरणं, त्यांना ते पटवून देणं हे मला त्याच्यात काही वावगं वाटायला लागलं नाही. आणि मग ते सगळं काम चालू झालं. असं करता करताना काही मुलं म्हणजे सगळ्यात एक चॅलेंजिंग जे होतं ना, ते होम सायन्सची एक मुलगी होती. ती ब्लाइंड मुलगी जिला होम सायन्स दिसत नाही आणि टेक्स्टाईल सब्जेक्ट. आता टेक्स्टाईल सब्जेक्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कापडं असतात. कसं काय हिला समजावून सांगायचं. मग मी वेगवेगळ्या प्रकारची कापडं आणली, उभे आडवे धागे स्वतः विणले शिवले आणि मग त्याच्यावरून हात फिरवून तिला मी सांगायला लागले की कापडं कशी विणली जातात आणि कापडांचे वेगवेगळे प्रकार कसे होतात. असं सगळं एकंदर चालू होतं. मग बघता परितनी मला आणखीन तोपर्यंत परिताईंचं आणि माझं इतकं चांगलं एक म्हणजे बॉन्डिंग एवढं चांगलं झालं होतं की परिताईंची म्हणजे मी परीवर कधी आले आणि ती पण फक्त मंगल कधी म्हणायला लागली हे आमचं दोघींनाही कळलं नाही.
त्याच्यानंतर परीनी मला सांगितलं की तू ट्रेजरर म्हणून ये. आमच्या लीलाताई जाधव हे काम समर्थपणे सांभाळत होत्या, पण हळूहळू व्याप वाढायला लागला. मग मी ट्रेजररशिप घेतली आणि त्याच्यात आम्ही दोघी मिळून काम करू लागलो. नंतर काय झालं की आम्हाला आमच्या CA गद्रे सर आम्हाला जॉईन झाले आणि स्वतः CA असल्यामुळे त्यांना या फील्डमधला अनुभव त्यांचा दांडगा होता. तेव्हा मी परीला म्हटलं की आता मी ट्रेजरर म्हणून मी बाहेर पडते, कारण त्यांना काम करू दे, म्हणजे ते चांगलंच काम करणार आहेत. पण मग परीने अजून एक जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि मला सांगितलं आता तू विश्वस्ताचं म्हणजे पद सांभाळ म्हणून. असं तर तोपर्यंत मी इतकी या क्षेत्रात मुरले होते पेक्षा इतकी आत्मीयता मला वाटायला लागली होती. म्हणजे आपण म्हणतात ना कर्मभूमी म्हणतात ना, तशी ती माझी कर्मभूमी झाली होती आणि मी विश्वस्त म्हणून काम सांभाळू लागली. मला विश्वस्ताचा एक अर्थ सांगतो, जो विश्वासाने संस्था सांभाळतो, संस्थेसाठी म्हणजे काही कुठल्याही मतभेद न होता काही करता लोकांना सांभाळणं, हे काम विश्वस्ताचं असतं. आणि लोकांना, कमिटी मेंबर्सना आश्वस्त करणं, तो विश्वस्त, अशी माझ्या मते मी विश्वस्ताची व्याख्या करते. तर ते सगळं झालं. आता मी सध्या विश्वस्त आहे आणि माझ्या या सगळ्या आतापर्यंत जवळजवळ 22-23 वर्ष मी स्नेहांकित बरोबर सातत्याने काम करते. एक अनुभव तुम्हाला खूप सांगावासा वाटतो की आम्ही मुलींसाठी काही क्विज कॉन्टेस्ट अरेंज केली होती आणि ते माहिती नव्हतं. आणि एक विद्यार्थी नवनाथ बारबेंडे म्हणून, त्याचा मला फोन आला की मला त्याच्यात म्हणजे पार्टिसिपेट करायचंय. पण मी म्हटलं की ही फक्त मुलींसाठी आहे, तर ते तेवढ्यावरच थांबलं. त्याच्यानंतर करोना काळ आला. त्याचा मला एक दिवस फोन आला की मॅडम सध्या खूप प्रॉब्लेम झालाय. तो पुण्याला हॉस्टेलवर राहत होता आणि त्याला कोणीतरी हॉस्टेलची फीज आणखीन शिवाय म्हणजे जेवणा खाण्याची सोय असं स्पॉन्सर करत होतं. पण त्या सर्वांनाच माहिती त्या काळात खूप गडबड झाल्यामुळे काही ही स्पॉन्सरशिप करणं बंद झालं होतं लोकांचं. तर मला जेव्हा कळलं की गेले 8-10 दिवस तो फक्त वडापाव खाऊन राहतोय, तेव्हा अक्षरशः माझ्या म्हणजे घास उतरे ना माझ्या घशाखाली. मग मी म्हटलं त्या 1 महिन्याचे तर त्याला किती पैसे त्याची रिक्वायरमेंट होती ती मी माझ्याकडून मी त्याला ट्रान्सफर केली आणि मग मी परिताईशी बोलले. आणि एकेकाचं बघा, काही एखाद्या माणसाचं तो योग जुळून येणं किंवा एखादा माणूस लकी असणं म्हणतो ना आपण, त्याला कोणी स्पॉन्सरर मिळत गेला. मी त्याच्यासाठी स्पॉन्सरर जमा करत गेले आणि कमी तिथे आम्ही हे तत्व वापरून जेव्हा जेव्हा स्पॉन्सरशिप नसायची तेव्हा मी माझ्या मुलांच्या मदतीने ते पैसे त्याला दर महिन्याला देऊ करायचे. आणि आज सांगायला अतिशय अभिमान वाटतोय की त्याचं सगळं शिक्षण पूर्ण झालं. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये होम मिनिस्ट्रीमध्ये मला त्याला चांगला जॉब मिळालाय आणि नागपूरला त्याचं पोस्टिंग झालेलं आहे. म्हणजे आता हे सर्व कमिटी मेंबर्स गमतीने मला म्हणतात की तो तुमचा मानसपुत्र आहे म्हणून, पण खरंच आहे. म्हणजे आणि आपण उपकार म्हणता येणार नाही, पण कोणीतरी काहीतरी केल्याची जाणीव असणं हा जो माणसात स्वभाव असायला लागतो ना, तो त्याच्यात आहे. त्याच्या पगारातून पण त्यांनी 5,000 रुपये लगेच स्नेहांकितला एक देणगी दिली. म्हणजे हे काय असतं की ही चेन असते. एनी बेला बीनी सीला असं तुम्ही मदत करायला लागतं. आणि संस्थेला पण म्हणजे जे जोडलेले गेलेले लोक आहेत संस्थेकडे, त्या विद्यार्थ्यांनी ही थोडीशी जाणीव ठेवून जर ते संस्थेला काही कमवायला लागल्यानंतर, असं म्हणत नाही की आमची अपेक्षा नाही की बाबा आम्ही स्नेहांकितनी मदत केली म्हणून ती आम्ही परतफेड करावी लोकांनी, अशी अपेक्षा नाही. पण एक आपण म्हणतो ना सोशल बाइंडिंग नावाची जी चीज काही असते ना, पण हे स्वतःला मनातून वाटायला पाहिजे की हे जर असं केलं तर तीच संस्था दुसऱ्या मुलाला चांगल्या प्रकारे म्हणजे अर्थसहाय्य करू शकते. त्याप्रमाणे जास्तीत जास्त लोकांनी स्नेहांकितला हेल्प करावी आणि विद्यार्थ्यांनी पण स्नेहांकितला जास्तीत जास्त मदत करावी, हे मी त्यांना अपील करते.
तर एकंदर हा प्रवास असा आहे आणि या माझ्या प्रवासाला मी ही एक यात्रा म्हणते. कारण यात्रेत कसं आपण कुठेतरी यात्रेला जातो, धार्मिक स्थळी जातो, तिथे आपल्याला एक प्रकारचं समाधान मिळतं. ते समाधान मला स्नेहांकित हेल्पलाईन बरोबर काम करताना मिळते. आणि स्नेहांकित हेल्पलाईनचा सगळा स्टाफ, स्पेशली आमच्या चेअरपर्सन परिमला भट त्या किंवा सगळे आमचे कमिटी मेंबर्स, सगळा स्टाफ इतका कॉपरेटिव्ह आहे ना की मला असं खरंच म्हणजे देवाकडे खरं हे मागणं आहे माझं की शेवटपर्यंत माझा प्रवास स्नेहांकित बरोबर असाच चालू राहावा. 21 ऑगस्टला स्नेहांकितचा रौप्य महोत्सव म्हणजे 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मी स्नेहांकितला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.